मॉन्सून स्पेशल कुरकुरीत फ्रेंच फ्राईज करण्यासाठी लागणारं साहित्य: मोठे इंदोरी बटाटे, तुरटीचा तुकडा, चवीनुसार मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉर, तळण्यासाठी तेल, पाणी। फ्रेंच फ्राईज करण्यासाठी पाण्यात तुरटी घालायची आणि थोडा वेळ हे बाजूला ठेवत मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून घेत अशा पद्धतीने काप करायचे। आता तुरटीच्या पाण्यात हे बटाटे साधारण 5 मिनिटं घालायचे। आता उकळत्या पाण्यात मीठ घालून हे काप घालायचे आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचे। आता अशा पद्धतीने चाळणीत काढायचे आणि ड्राय होण्यासाठी सुती कापडावर सुकवून घ्यायचे। आता त्याला कॉर्नफ्लॉर लावायचं आणि झिपलॉक बॅग मध्ये घालून हे तासभर फ्रीझर मध्ये ठेवायचं। आता गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर ह्या फ्राईज सोनेरी रंगावर तळायच्या। आता यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं। झाले आपले मॉन्सून स्पेशल कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार। एक बाउल मध्ये पाणी तयार करून घ्या। इथे ना माझ्याकडे तुरटीचा तुकडा आहे, हा यामध्ये घालून ठेवा। अगदी खूप वेळ नाही, एक 5 मिनिटं फक्त हा तुकडा आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे पाणी आता ठेवूयात बाजूला। याने काय होतं ना, एकतर पहिली गोष्ट म्हणजे फ्राईज जे आहेत त्याला जो छान असा स्टिफनेस हवा ना, तो स्टिफनेस छान मिळतो आणि तळल्यावर ते असे मऊ पडत नाही, म्हणून तुरटीच्या पाण्यात ठेवणं गरजेचं आहे। आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, बटाटा कुठला घ्यायचा। बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे असतात, पण स्पेसिफिकली फ्रेंच फ्राईजसाठी असा मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा। याला आहे ना इंदोरी बटाटा असंही म्हटलं जातं। पांढऱ्या सालीचे बटाटे असतात, पातळ सालीचे, त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप असतं, पण आपल्याला कमीत कमी पाण्याचा अंश आणि कमीत कमी स्टार्च असलेले बटाटे घ्यायचे, तर असे मोठे मोठे बटाटे निवडायचे। आता बटाटा सगळ्यात आधी याचं साल काढून घेऊयात। धुवून घ्यायचा साल काढण्यापूर्वी बटाटा स्वच्छ। आता बटाट्याचं साल काढून झालं ना की हा जो राऊंडचा पोर्शन आहे किंवा जिथून असा गोलाकार आहे तिथून हा असा कट करून घ्यायचा, जेणेकरून त्याला आहे ना आपल्याला छान असा स्क्वेअर शेप द्यायचा आहे फ्राईजनं। हे टाकून द्यायची गरज नाही आहे, हे पण काढलेला पोर्शन आपण त्यामध्येच मिसळून टाकणार आहोत। स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा बटाटा। साधारण 1 सेंटीमीटर थिकनेसचा स्लाइसेस उभे करायचे, पुन्हा 1 सेंटीमीटरच्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं। परफेक्ट असा हा बटाटा कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। छान असे फ्राईजचे आकार याला परफेक्ट आलेला आहे। आता ही तुरटी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची, या पाण्यामध्ये काढून ठेवायची बाजूला आणि यामध्येच हे जे बटाट्याचे फ्राईज आपण तयार केलेले आहेत हे या तुरटीच्या पाण्यात घालूयात। याने बटाट्याला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो, तळताना स्टिफनेस त्याचा आहे तसा टिकतो। सो बेसिकली याचा उद्देश हाच आहे, यातलं थोडं स्टार्चही काढायचं आणि थोडं त्याला स्टिफनेस पण आला पाहिजे। फक्त एक 5 मिनिटं या फ्राईज आपण त्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत। आता इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, यामध्ये खूप सारं मीठ घालून घ्यायचं। ही पण महत्त्वाची स्टेप आहे, एकतर फ्राईज पाण्यात घातल्यामुळे त्यातला स्टार्च पूर्ण निघून जातं। उकळत्या पाण्यात भरपूर मीठ घालायचं, यामुळे काय होतं ना, तो जो खारटपणा आहे किंवा मिठा सॉल्टीनेस आहे तो फ्राईजमध्ये उतरतो, नाहीतर ते फ्राईज आहेत ना खूप ब्लँड लागतात चवीला। आता या पाण्यातले हा बटाटा जो आहे, जो आपण तयार करून घेतला आहे, यातलं पाणी पूर्ण निथळायचं आणि या उकळत्या पाण्यामध्ये हे सोडायचं। म्हणजे उकळी फुटल्यानंतर 5 मिनिटं, आत्तापासून 5 मिनिटं नाही, एक उकळी फुटली याला की पुढचे 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं। चला, एक 5 मिनिटं झालेले आहेत। बटाटे छान इथे मी वाफवून घेते, गॅस आता मंद आचेवर करते। आता तुम्ही इथे बघाल ना तर काही बटाटे पिवळे धमक दिसत आहेत, तर काहींना छान पांढरा शुभ्र रंग आलेला आहे। तर जे बटाट्याचे फ्राईज आहेत ना, ज्याला पांढरा शुभ्र रंग आला आहे, हे एक एक करून आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायचे, कारण हे छान आतपर्यंत शिजलेत। पण जे पिवळे आहेत त्यांना अजून शिजायला हलकासा वेळ आहे। सो काही जाड आणि काही पातळ स्लायसेस असतात, पातळ स्लायसेस पटकन शिजतात, ते आधी काढून घेऊयात, म्हणजे हे एकसारखं ना तळलं जातं आणि मग ते तुटत नाही तळताना। आता या निथळलेल्या फ्राईज आहेत ना, या अजून छान गरम गरम आहेत। इथे एक मी सुती कापड घेतलं आहे, यावर या स्प्रेड करून ठेवूयात, पांगवून ठेवूयात आणि या ड्राय होण्यासाठी ना कमीत कमी 1 तासभर तरी आहे ना मोकळ्या हवेत ठेवून द्यायचं। पूर्ण यातलं पाणी आहे ना आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आता या आहेत ना जवळपास 1 तासभर फ्राईज सुकवून घेतल्या होत्या, या आता एका प्लेटवर मोठ्या काढून घेते आणि यावर आहे ना अगदी थोडंसं 1
चमचाभर कॉर्नफ्लॉर भुरभुरते. कॉर्नफ्लॉर नसेल तर मग तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. पण हे गरजेचं आहे. यामुळे काय होतं ना, आता हे मी यातलं जे जास्तीचं पाणी राहिलं असेल ते पूर्ण शोषलं जातं. आणि हे आता आपण ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये. आता फ्राईजला छान कोटिंग आलं आहे. आता हे ना, तरी कोटिंग जरी छान असलं तरी आपल्याला खूप नको आहे. त्यामुळे एक्सेसचं पीठ थोडंसं असं हातात रोल करायचं, काढायचं आणि या तयार फ्राईज आता झिपलॉकच्या बॅगेमध्ये शिफ्ट करून घ्यायच्या. आता या तुमच्या फ्राईज आहेत. यामुळे काय होतं ना, ही पण स्टेप अत्यंत गरजेची आहे. जेव्हा तुम्ही फ्रोज करतात ना या फ्राईज, तेव्हा काय होतं, त्यावर पाण्याचे क्रिस्टल्स जमा होतात आणि मग ते तळताना खूप उडतात अंगावर. ते टाळण्यासाठी ही स्टेप अत्यंत गरजेची आहे की याला एक कॉर्नफ्लॉरचं कोटिंग द्या, जेणेकरून क्रिस्टल्स ते फ्राईजवर जमा नाही होणार पाण्याचे आणि तळताना उडणार नाही. लगेच तळणार असाल तर काय करायचं, लगेच तळणार असाल तर नाही कोटिंग दिलं कॉर्नफ्लॉरचं, काहीच हरकत नाही. पण या प्रकारे तुम्ही फ्राईज तयार करून आहे ना, एक 3 ते 4 महिने फ्रीझरमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं हवं जेव्हा हवं तळून खाऊ शकता. आता हे मी ठेवणार आहे झिपलॉकच्या बॅगेमध्ये फ्रीझरमध्ये आणि 1 तासानंतर तळणार आहे. त्यामुळे काय होईल, हलकंसं स्टिफनेस येतो फ्राईजला आणि तळतानाही पटकन त्याचं जे कोटिंग आहे किंवा आवरण आहे त्याला रंग बदलत नाही. त्यामुळे आता हे जाईल असंच बॅग फ्रीझरमध्ये 1 तासासाठी. चला तर मग साधारण 1 तासभर या फ्राईज मी फ्रीझरला छान सेट करून घेतलेल्या आहेत. आता हे काढून घेऊयात आणि आता या तेलही छान तापलेलं आहे, गरम केलेलं आहे. या गरम गरम तेलात या फ्राईज आपण सोडूयात आणि तळून घ्यायचे. आणि खूप हाय हीटवर नाही तळायच्या, साधारण एक लो टू मिडियम हीटवर या फ्राईज तळायच्या. नाहीतर काय होतं, आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि त्याला हवा तसा क्रिस्प येत नाही. फ्राईज बघा काय सुंदर दिसतात, अजिबात एकमेकाला चिकटलेला नाही आहेत आणि त्याचा जो स्टिफनेस लागतो ना फ्राईजचा, तो परफेक्ट असा स्टिफनेस आलेला आहे. सॉफ्ट अजिबात झालेला नाही आहेत, मऊ पडलेला नाही आहेत, मान टाकलेली नाही आहे. आता हे तेल पूर्ण निथळून घेऊयात आणि घेऊयात टिश्यू पेपर. आता या मस्त तळलेल्या फ्राईज काढूयात. हे बघा आहे की नाही, मस्तपैकी क्रिस्प. आणि आता यावर लगेच गरम गरम असतानाच मीठ घालायचं आणि मिठाचं कोटिंग छान चढतं. आणि तुम्हाला हवं असेल तर आवडीप्रमाणे पेरी पेरी मसाला वगैरे हेही लावू शकता.